चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8th स्टँडर्डमधील 7th नंबरचा जो लेसन आहे नॉन कॉपरेशन मूव्हमेंट या लेसनचे क्वेश्चन आन्सर अभ्यासणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूया क्वेश्चन आन्सर. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पहिलाच प्रश्न आपण बघणार आहोत. या ठिकाणी रिराईट द स्टेटमेंट बाय चूजिंग द ॲप्रोप्राइट ऑप्शन्स. तर यामध्ये फर्स्ट नंबरचंच क्वेश्चन दिलेलं आहे. गांधीजी बिगेन हिज कॅरियर फ्रॉम द कंट्री ऑफ डॅश डॅश साऊथ आफ्रिका. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे. द फार्मर स्टार्टेड नो टॅक्स मुवमेंट इन द डिस्ट्रिक्ट ऑफ खेडा. थर्ड नंबर आहे. ॲज अ प्रोटेस्ट ऑफ जालियन बागा मॅस्कर रवींद्रनाथ टागोर रिटर्न द टायटल ऑफ डॅश डॅश बिस्टवर्ड अपॉन हिम बाय द ब्रिटिश गव्हर्नमेंट. तर सर हा जो किताब होता किंवा पदवी होती रवींद्रनाथ टागोरांनी जालियनवाला बाग हत्याकांडानंतर सर ही पदवी ब्रिटिशांना वापस दिली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. द पिरियड बिटवीन 1920 ते 1947 इन द इंडियन नॅशनल मूवमेंट इज नोन ॲज डॅश डॅश. तर त्याला म्हणतात गांधीयन एरा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 5th नंबर. डॅश डॅश सजेस्ट गांधीजी टू द एंटायर नेशन व्हेन. तर व्हेन ही रिटर्न फ्रॉम साऊथ आफ्रिका. तर या ठिकाणी फिल इन द ब्लँक जे आहे ती लिहायची आहे गोपाल कृष्ण गोखले. तर पुढचा प्रश्न आहे. डॅश कमिशन वॉज अपॉइंटेड टू एन्क्वायर अबाउट जालियनवाला बाग मॅस्कर. तर हंटर कमिशनला अपॉइंट केलं होतं जालियनवाला बाग हत्याकांडावर एन्क्वायरी करण्यासाठी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. ॲन ऑफिसर नेम डॅश डॅश अटॅक्ड लालाजी विथ अ लाठी चार्ज ॲट लाहोर. तर बघा, लाठी चार्ज ज्यावेळेस लालाजीवर झाला त्यावेळेस जो ब्रिटिशर होता त्याचं नाव होतं साऊंडर्स. त्यानंतर रॉंग पियर आयडेंटिफाय करायचे आहे. तर या ठिकाणी दिलेले आहे रॉंग पियर आयडेंटिफाय करून दिलेली आहे, ती ॲज इट इज राईट करून घ्यायची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. नेम द फॉलोइंग. तर या ठिकाणी तुम्हाला नावं राईट करायची आहे आणि क्वेश्चन दिलेला आहे. लीडर्स इन अदर कंट्रीज हू विअर इन्फ्लुएन्स्ड बाय द सत्याग्रह टेक्निक ॲट महात्मा गांधी. तर या ठिकाणी ॲन्सर दिलेला आहे मार्टिन लुथर किंग इन USA अँड नेल्सन मंडेला इन साऊथ आफ्रिका. त्यानंतर सेकंड नंबर क्वेश्चन आहे. यंग काँग्रेस लीडर्स हू डिमांडेड पूर्ण स्वराज. तर नेताजी सुभाषचंद्र बोस आणि पंडित जवाहरलाल नेहरू. तर बघा इथे पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. इमिनेट लॉयर्स हू बॉयकॉट कोर्ट बाय गिव्हन अप दिअर प्रॅक्टिस. तर मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. कंप्लीट द ग्राफिक. तर या ठिकाणी ग्राफिक कंप्लीट करायचं आहे. ग्राफिक प्रेझेंटेशन या ठिकाणी दिलेलं आहे आणि ते या ठिकाणी कंप्लीट करून दिलेलं आहे. ॲज इट इज ते बघून तुम्ही राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचं सुद्धा 2 नंबरचा ग्राफिक जो आहे तो सुद्धा कंप्लीट करून दिलेला आहे, तो पण कंप्लीट करून घ्यायचा आहे. प्रपोजल इन नेहरू रिपोर्ट. तर नेहरू अहवालामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी होत्या तर त्या या ठिकाणी राईट करून दिलेल्या आहे. तर हा जो ग्राफ आहे ग्राफिकल तर तो सुद्धा कंप्लीट करून दिलेला आहे. त्यानंतर गांधीजीच अर्ली सत्याग्रहज इन इंडिया. तर ते पण या ठिकाणी खेडा सत्याग्रह आहे, चंपारण्य सत्याग्रह आहे. त्यानंतर नॉन कॉपरेशन मूवमेंट आहे आणि पुढं आहे मूवमेंट द अहमदाबाद. तर अहमदाबाद या ठिकाणी सुद्धा मूवमेंट केलेली होती. मिल वर्कर्स वगैरे यांच्यासुद्धा सत्याग्रह केलेला होता. पुढचा प्रश्न बघूया. तर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 5th नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे. तर हा क्वेश्चन आहे. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन 1 सेंटेन्स. या ठिकाणी फर्स्ट नंबरचा क्वेश्चन दिला आहे आणि त्याचा आन्सरसुद्धा राईट करून दिलेला आहे. ॲज इट इज ते बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे. विअर डिड गांधीजी लॉन्च द फर्स्ट सत्याग्रह इन इंडिया. तर इंडियामध्ये पहिला सत्याग्रह गांधीजींनी कोणत्या ठिकाणी केला असा प्रश्न आहे. तर बघा या ठिकाणी चंपारण्य बिहार या ठिकाणी 1917मध्ये गांधीजीने पहिला सत्याग्रह लॉन्च केला होता. त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे. विच ऑफिसर गिव्ह द
ऑर्डर्स ऑफ फायरिंग इन द जालियनवाला बाग. तर जालियनवाला बाग या ठिकाणी जे हत्याकांड झालं होतं त्या ठिकाणी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने फायरिंग करण्याचा आदेश दिला होता? तर जनरल डायर या ब्रिटिश अधिकाऱ्याने फायरिंग करण्याचा अधिकार दिला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्हॉट वॉज द इम्पॅक्ट ऑन गांधीजी आफ्टर हिज कंट्री वाईड टूर ॲज सजेस्ट बाय द गोपालकृष्ण गोखले. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ॲन्सरसुद्धा राईट करून दिलेला आहे. त्यानंतर 5th नंबरचा क्वेश्चन आहे, व्हॉट इंडिकेशन्स वॉज गिव्हन इन द गव्हर्मेंट इफ द नेहरू रिपोर्ट वॉज नॉट एक्सेप्टेड. तर या ठिकाणी ह्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी राईट करून दिलेलं नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे आन्सर आपण सर्च करायचं आहे आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी, हाऊ डीड लाला लजपत राय रिॲक्ट आफ्टर हिज वॉज अटॅक्ड बाय द ब्रिटिश ऑफिसर. तर या ठिकाणी ॲन्सर दिलेला आहे, ॲज इट इज राईट करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 6 नंबर, राईट शॉर्ट नोट्स. तर शॉर्ट नोट्स या ठिकाणी दिलेली आहे, गांधीजीच वर्क इन साऊथ आफ्रिका. तर साऊथ आफ्रिकेमध्ये गांधीजीचं काम तर या ठिकाणी दिलेलं आहे आणि ॲज इट इज ते बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चंपारण्य सत्याग्रह. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बिहार या स्टेटमधील जे फार्मर होते त्यांनी ब्रिटिशाविरोधामध्ये जे सत्याग्रह काढला होता त्याला चंपारण्य सत्याग्रह असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ही जी नोट्स आहे ती राईट करून दिली आहे, ती ॲज इट इज बघून राईट करून घेऊ शकता. आता पुढची शॉर्ट नोट्स आहे, वर्क ऑफ स्वराज पार्टी. तर स्वराज पार्टीचं वर्क या ठिकाणी दिलेलं आहे, राईट करायचं आहे. तर ते सुद्धा राईट करून दिले आहे, तर ॲज इट इज बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नेहरू रिपोर्ट. तर ही सुद्धा इन्फॉर्मेशन या ठिकाणी राईट करून दिलेली आहे. त्यानंतर 7 नंबरचं क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिझन. रॉलेट ॲक्ट वॉज अपोज्ड बाय द पीपल ऑफ इंडिया. तर 1919चा जो रॉलेट ॲक्ट होता त्यालाच काळा कायदा असे इंडियन्स म्हणत असे. तर याची इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे, ॲज इट इज ती बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गांधी सस्पेंडेड द नॉन कॉपरेशन मुवमेंट. तर महात्मा गांधीने नॉन कॉपरेशन मुवमेंट म्हणजे वंगभंग आंदोलन जे होतं ते का बरं सस्पेंड केलं. तर या ठिकाणी ॲन्सर दिलेला आहे आणि ते ॲज इट इज बघून राईट करून घेऊ शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न दिलेला आहे, द इंडियन्स बॉयकॉट द सायमन कमिशन. सायमन कमिशनवर इंडियन्सनी का बरं बहिष्कार घातला. तर याचं रिझन जे आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे, ॲज इट इज बघून राईट करून घेऊ शकता. नंतर पुढचा प्रश्न आहे, खिलाफत मुवमेंट वॉज स्टार्टेड इन इंडिया. इंडियामध्ये खिलाफत मुवमेंट स्टार्ट झाली. तर या ठिकाणी तिचं डिटेल आन्सर राईट करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नो टॅक्स कॅम्पेन इन खेडा डिस्ट्रिक्ट वॉज सक्सेसफुल. तर खेडा डिस्ट्रिक्टमध्ये जो कॅम्पेन होती ती सक्सेसफुल झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तिची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, द मुवमेंट स्टार्टेड बाय मिल वर्कर्स ॲट अहमदाबाद वॉज सक्सेसफुल. तर याचं पण आन्सर या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन 25 to 30 वर्ड्स. 25 to 30 वर्ड्समध्ये ॲन्सर राईट करायचं आहे. आणि पहिलाच प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे, एक्सप्लेन द फिलॉसॉफी ऑफ सत्याग्रह. सत्याग्रहाचे तत्त्वज्ञान या ठिकाणी राईट करायचे आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे, व्हाय वॉज द स्वराज्य पार्टी फॉर्मॅड. स्वराज्य पार्टी का बरं निर्मिती झाली. तर ॲन्सर या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्हाय वॉज द हंटर कमिशन अपॉइंटेड. तर हंटर कमिशनची नियुक्ती का बरं झाली. तर ॲन्सर या ठिकाणी दिलेला आहे, ॲज इट इज बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, रीड द पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन गिवन बिलो. तर या ठिकाणी पॅसेज वाचून तुम्हाला त्याच्यावरचे ॲन्सर सॉल्व करायचे आहे. तर या ठिकाणी हे जे प्रश्न आहेत ते सॉल्व करून दिलेले आहेत, ॲज इट इज ते बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 2nd नंबर. तर काय, व्हाय वॉज द डिमांडेड ऑफ पूर्ण स्वराज पास्ड इन लाहोर सेशन. तर ॲन्सर या ठिकाणी दिलेला आहे. तर बघा पुढचा प्रश्न आहे 10th नंबरचा, ॲन्सर द
ॲन्सर इन डिटेलमध्ये ॲन्सर राईट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे गिव्ह ॲन अकाउंट ऑफ जालियनवाला बाग मॅसकर. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा ॲन्सर राईट केलेला आहे. ॲज इट इज ते बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा या ठिकाणी. तर पुढचा प्रश्न आहे गिव्ह ॲन अकाउंट ऑफ नॉन कॉपरेशन. तर या ठिकाणी या प्रश्नाचं ॲन्सर जे आहे ते सुद्धा डिटेलमध्ये राईट करून दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे ओपन एंडेड क्वेश्चन. तर विद्यार्थी मित्रांनो हा क्वेश्चन सुद्धा राईट करून दिलेला आहे. ॲज इट इज तो बघून राईट करून घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण नॉन कॉपरेशन मुवमेंट या लेसनचे जे प्रश्न उत्तरं होते, वर्कबुक प्रश्न उत्तरं, ते आज आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.